18 लाख कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पगारावर राज्याच्या उत्पन्नातल्या 87,000 कोटी रुपये खर्च होत असल्याची धक्कादायक बाब उघड झालेली आहे। त्यामुळे राज्यातल्या 11 कोटी जनतेसाठी केवळ 49,000 कोटींचा निधी उपलब्ध आहे। त्यामुळे सामान्य माणसाला यातून अपेक्षित असा विकास होणार आहे का, तो शक्य आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झालाय आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सुद्धा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। बघूयात एक रिपोर्ट। सन 2012-13 मधील राज्याचे एकूण उत्पन्न 1,36,712 कोटी, कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन आणि व्याजावर खर्च 86,797 कोटी, 11 कोटी जनतेच्या कल्याणासाठी शिल्लक 49,915 कोटी। म्हणजे तुम्ही भरलेल्या करातील 85% भाग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतोय। 100 रुपये करातील 85 रुपये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असतील तर तुम्हाला अपेक्षित विकास प्रति 100 रुपये 15 रुपयात शक्य आहे का? हा भार नक्की सोसणार कोण? मध्यम वर्ग की उच्च मध्यम वर्ग? राज्याच्या एकूण उत्पन्नातील तब्बल 86,797 कोटी रुपयांचा पगार आणि निवृत्ती वेतन उचलणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाढतायत। याउलट राज्यातील 11 कोटी जनतेच्या उपाययोजनांसाठी तिजोरीतील फक्त 49,000 कोटी रुपये शिल्लक राहत असल्याने भीक नको पण कुत्रावर अशी सरकारची अवस्था झाली आहे। या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ मंत्री व्यक्त करतायत। राज्यात सरकारी, निमसरकारी या कर्मचाऱ्यांची संख्या 18,06,470 इतकी असून यापैकी राजपत्रित अधिकाऱ्यांची संख्या 1,10,000 आहे। 18,06,470 सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांवर तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आकड्यावर नजर टाकली तर राज्याच्या एकूण उत्पन्नातील तब्बल 86,797 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने 11 कोटी जनतेच्या भल्यासाठी केवळ 49,915 कोटी रुपये शिल्लक राहतात। या पैशातून जनतेच्या योजना राबवताना सरकारला अक्षरशः घाम फुटतोय। अनेकदा योजनांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींना कात्री लावावी लागत असल्याने प्रत्येक अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्याची सरकारवर वेळ येते। केंद्र सरकारच्या वेतन आयोगाच्या शिफारशींसह अनेक भत्ते देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलंय। मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाढत असल्याने भीक नको पण कुत्रावर अशी सरकारची अवस्था झाली आहे। मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी संघटनांनी येणाऱ्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचा सरळ इशाराच दिलाय। सरकारी कर्मचारी 5,74,244, सरकारी अनुदान प्राप्त संस्थातील कर्मचारी 9,80,358, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट 2,51,868, एकूण कर्मचारी 18,06,479। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च लक्षात येताच त्यांचे डोळे पांढरे झाले होते। विलासरावांनी तर आम्ही जनतेसाठी योजना राबवण्यासाठी सत्तेवर आलो असून पगार देण्यासाठी नव्हे असा जाहीर इशारा कर्मचाऱ्यांना दिल्याची आठवण ज्येष्ठ मंत्री करून देत आहेत। केंद्राच्या वेतन आयोगाच्या शिफारसी आपण स्वीकारतो, काही राज्य स्वीकारत नाहीत। अन्य राज्यांचं अनुकरण करण्याची वेळ आल्याचं काही मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।